नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आजचा लेक्चर हा स्पेशली त्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्या विद्यार्थ्यांना आता जाग आलेली आहे. तर आता परीक्षेसाठी फक्त 6 ते 7 दिवस उरलेले आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांनी आता 2 ते 3 दिवसापूर्वी अभ्यासाला सुरुवात केली असेल त्या विद्यार्थ्यांनी ह्या राहिलेल्या 6 ते 7 दिवसामध्ये नॉन टेक्निकल सेक्शनमध्ये काय वाचायचं आहे, जेणेकरून नॉन टेक्निकल सेक्शनमध्ये तुम्हाला चांगले मार्क घेता येतील. आता ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टेक्निकल सेक्शन बद्दल काहीच सांगणार नाहीये. फक्त आपण ह्या व्हिडिओमध्ये हे जे 60 मार्क्स आहेत नॉन टेक्निकल सेक्शनचे त्यामध्ये मॅक्झिमम मार्क्स कसे घेता येतील, त्यासाठी तुम्हाला कुठले टॉपिक्स हे करायचे आहेत आणि काय वाचायचं आहे ते तुम्हाला मी ह्यामध्ये सांगेल. त्यानंतर ह्या व्हिडिओमध्ये क्लर्क टायपिस्ट किंवा लिपिक टंकलेखक ही जी पोस्ट आहे त्या पोस्टच्या सिलेबस बद्दल विद्यार्थ्यांना डाऊट आहे. तर तो डाऊट काय आहे आणि नक्की सिलेबस तुम्हाला काय आहे ते बघूया. पुढे खूप विद्यार्थ्यांची एक्झाम सेंटर्स ही लांब आलेली आहेत. तर त्या विद्यार्थ्यांनी आता काय करायचं आहे किंवा त्यांच्या व्यतिरिक्त ज्या विद्यार्थ्यांची एक्झाम सेंटर जवळ सुद्धा आलेली आहेत त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा ह्यांना कसं सपोर्ट करायचं त्याबद्दल आपण बोलूया. तर आता आपण स्टेप बाय स्टेप बघूया. तुमच्या सिलेबसला जे सेक्शन्स आहेत त्यामध्ये चांगले मार्क्स घेण्यासाठी तुम्हाला आता आठवड्याभरामध्ये काय वाचायचं आहे. पण तुमच्यापैकी खूप सारे विद्यार्थ्यांनी माझा हा व्हिडिओ बघितला असेल ज्यामध्ये मी एक्झॅक्टली सांगितले आहे तुम्हाला कुठले कुठले टॉपिक हे करायचे आहेत. तर हा व्हिडिओ ज्यांनी बघितला नसेल तर त्याची लिंक ही मी कमेंट बॉक्समध्ये देतो, तर तिथे जाऊन तो तुम्ही बघू शकता. आता त्या व्हिडिओमध्ये मी इन डिटेलमध्ये तुम्हाला टॉपिक सांगितलेलेच आहेत, पण ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला कशावर जास्ती फोकस करायचा, म्हणजे कुठले विषय तुम्ही स्किप केले तरी चालतील. स्किप याचा अर्थ तुम्हाला त्याचे आन्सर्स हे देता येतील जरी तुम्ही केले नाहीत तरी. तर मराठी सेक्शनमध्ये तुम्हाला एक उतारा असतो किंवा एक पॅसेज असतो ज्यावर तुम्हाला 2 ते 3 हे प्रश्न विचारले जातात. तर हे तुमचे हातचे मार्क आहेत, हे कोणीच घालवायचे नाही आहेत आणि ह्याच्यासाठी काहीच प्रिपरेशनची गरज नाही. तर पॅसेजवरील क्वेश्चनचं आन्सर करताना तर सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे, तर सगळ्यात आधी तुम्हाला ते क्वेश्चन्स हे वाचायचे आहेत आणि जर ह्या क्वेश्चनचे आन्सर्स हे तुम्हाला डायरेक्ट त्या पॅसेजमध्ये सापडत असतील तर ते तुम्हाला मार्क करायचे आहेत. अदरवाईज जर एका क्वेश्चनसाठी तुम्हाला पॅसेज वाचायची गरज असेल तरच पॅसेज वाचा, अदरवाईज पूर्ण पॅसेज वाचायची गरज नाही. त्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं विचारलं जाते समानार्थी आणि विरुद्धार्थी. तर मी सांगेल समानार्थी आणि विरुद्धार्थींचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करण्याची गरज नाही. जे विद्यार्थी ऑलरेडी मराठी स्पीकिंग आहेत किंवा मराठी माध्यमातून येतात त्यांच्यासाठी, पण जे इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी आहेत त्यांनी हे वाचलं तरी चालेल. तर समानार्थी सुद्धा तुम्हाला 2 ते 3 हे प्रश्न ह्याच्यामध्ये बघायला भेटणार आहेत ह्या 10 प्रश्नांमध्ये. त्या पुढचा क्वेश्चन आहे वाक्यप्रचार व त्याचा अर्थ. आता वाक्यप्रचार व त्याचा अर्थ सुद्धा तुम्ही इझिली सांगू शकता जर तुमचं थोडंफार मराठी चांगलं असेल तर. त्या पुढचं आहे शब्दांची रचना. आता हे सुद्धा तुम्ही इझिली सांगू शकता, काही एक्स्ट्रा अभ्यास करण्याची गरज नाहीये. फक्त हे जे टॉपिक सांगितले त्या टॉपिक संबंधीचे मागचे जे TCSचे ओल्ड पेपर आहेत त्या पेपरमधले ह्या टॉपिकवरचे क्वेश्चन्स बघा, म्हणजे हे सर्व टॉपिक तुम्हाला इझिली अंडरस्टँड होतील. तर फक्त मराठीमध्ये तुम्हाला 2च टॉपिक महत्त्वाचे लक्षात ठेवायचे आहेत, जे की आहे व्याकरणचे टॉपिक. ठीक आहे, व्याकरणमध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे किंवा काय करायचं आहे, तर सगळ्यात महत्त्वाचा आहे तो समास. समासवर प्रश्न विचारले जातात, जे की 1 ते 2 हे प्रश्न विचारले जातील. आणि पुढचा टॉपिक आहे प्रयोग ओळखा. ठीक आहे, ह्या टॉपिकवर सुद्धा तुम्हाला 2 ते 3 हे प्रश्न विचारले जातील. त्यामुळे मराठीमध्ये जर आता तुम्हाला काही करायचं असेल तर ते 2 टॉपिक आहेत, समास आणि प्रयोग. क्लिअर आहे सगळ्यांना? तर ह्या 10 पैकी कमीत कमी 8 प्रश्न तरी तुम्ही व्यवस्थित बरोबर करू शकता. त्यानंतर एक टॉपिक राहून गेला, तो आहे म्हणजे म्हणी. आता म्हणी सुद्धा विचारली जाणार आहे, कारण म्हणी ह्या तुम्हाला सिलेबसमध्ये त्यांनी टाकलेले आहेत आणि मागे ज्या एक्झाम झाल्या त्यामध्ये सुद्धा म्हणी विचारल्या गेल्या होत्या. त्यामुळे जास्तीत जास्त म्हणी ह्या वाचण्याचा प्रयत्न करा. तर जिथून कुठून तुम्ही वाचत असाल, मराठीचा अभ्यास करत असाल, तिथून म्हणी ह्या वाचण्याचा प्रयत्न करा. अदरवाईज माझी एक मराठीची नोट्स येते जिची प्राइस 99 रुपीज आहे. त्यामध्ये मी जवळपास 300+ म्हणी ह्या टाकलेल्या आहेत. प्लस त्याच्यामध्ये तुम्हाला समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द सुद्धा भेटतील आणि समास आणि प्रयोग हे टॉपिक सुद्धा व्यवस्थित भेटतील. ठीक आहे, तर ज्यांना हवे असेल ते ऑर्डर करू शकता. पुढे सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे इंग्लिश. तर इंग्लिश सुद्धा एक स्कोरिंग टॉपिक आहे किंवा स्कोरिंग सेक्शन आहे, ज्यामध्ये सुद्धा तुम्हाला एक रीडिंग कॉम्प्रिहेन्शन किंवा एक उतारा भेटेल आणि त्या उतार्यावर 2 ते 3 हे प्रश्न ठरलेले असतात. आणि हे 2 ते 3 प्रश्न हे कोणी सोडायचे नाहीयेत, इझी असतात. त्यासाठी सुद्धा
आधी क्वेश्चन वाचा, तुम्हाला डायरेक्ट आन्सर भेटत असेल तर डायरेक्ट आन्सर मार्क करा, अदरवाईज तुम्ही थोडा उतारा वाचा. त्यापुढे इंग्लिशमध्ये विचारलं जातं सिनोनिम अँटोनिम म्हणजे समानार्थी विरुद्धार्थी. तर तुमचं इंग्लिश जर चांगलं असेल तर तुम्ही हे इझिली मार्क करू शकता, एक्स्ट्रा काही वाचण्याची गरज नाही. पण जे विद्यार्थी मराठी माध्यमातून येतात त्या विद्यार्थ्यांनी सिनोनिम अँटोनिम हे बघून गेलं तरी चालेल. मागचे क्वेश्चन पेपर चाळा जास्तीत जास्त, त्याच्यामधले सिनोनिम अँटोनिम जे विचारलेले आहेत ते बघा, त्यानुसार तुम्हाला जास्तीत जास्त सिनोनिम अँटोनिम हे वाचायचे आहेत. क्लिअर आहे. पुढचा महत्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे इडियम्स अँड फ्रेजेस. आता हा टॉपिक जो इंग्लिशमध्ये आहे त्या टॉपिकचे जे क्वेश्चन्स असतात त्याच्यामध्ये खूप विद्यार्थी मार्क खातात किंवा चुकीचा आन्सर करतात, कारण इंग्लिशचे जे इडियम्स आहेत ते कोणीच वाचलेले नसतात. मी सांगेल इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांना सुद्धा इडियम्स आणि फ्रेजेस हे माहीत नसतात. त्यामुळे मॅक्झिमम तुम्ही इडियम्स आणि फ्रेजेस वाचायचे आहेत, जेणेकरून जे 1 ते 2 तुम्हाला ह्याच्यावरचे क्वेश्चन भेटतील ते तुम्ही बरोबर करू शकता. पुढचं आहे सेंटेन्स करेक्शन, एरर फाइंडिंग आणि सेंटेन्स अरेंजमेंट. आता हे जे टॉपिक आहेत ते तुम्ही नाही केले तरी चालतील, खूप इझी टॉपिक आहे. फक्त मागचे क्वेश्चन पेपर चाळा एकदा TCHचे, त्यामध्ये सेंटेन्स अरेंजमेंट कशी करायची आहे किंवा त्याच्यामध्ये एरर कसा फाइंड करायचा आहे ते तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे. माझा जो मागचा व्हिडिओ आहे मी तुम्हाला मगाशी सांगितला त्यामध्ये सुद्धा मी व्यवस्थित सांगितलेलं आहे. त्यामुळे ह्यासाठी सुद्धा तुम्हाला एक्स्ट्रा काही वाचण्याची गरज नाही. फक्त महत्वाचं जे काय आहे ते आहे इडियम्स अँड फ्रेजेस आणि सिनोनिम अँटोनिम. क्लिअर आहे. तर हे जे 2 टॉपिक आहेत, 2 सेक्शन आहेत ते तुमचे स्कोरिंग सेक्शन आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला मॅक्झिमम 10 पैकी 8 आणि इथे सुद्धा 10 पैकी 8 हे मिनिमम मार्क्स हे घ्यायचेच आहेत. ठीक आहे. आता त्यानंतर सगळ्यात महत्वाचा आहे तो म्हणजे महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट. ह्यावर तुम्हाला जवळपास हे 10 प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यामुळे हा ऍक्ट खूप महत्वाचा आहे. तर तुम्ही ज्या पण सोर्स मधून हा ऍक्ट वाचत असाल तर तुम्हाला ह्या काही दिवसामध्ये कमीत कमी 2रा, 3रा व 4था चॅप्टर हा वाचायचाच आहे. म्हणजे महापालिकेची रचना, महापालिकेच्या अधिकाऱ्यांची नेमणुका व त्यांची अधिकार व कर्तव्ये, त्यामध्येही सगळ्यात महत्वाचा चॅप्टर आहे तो तुमचा 2रा. ठीक आहे. महापालिकेची रचना. तर व्यवस्थित हा वाचायचा आहे. पुढे ह्या संबंधी माझी नोट्स आहे, जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता. त्यानंतर मी 2-3 दिवसामध्ये ह्या संबंधी सुद्धा एक व्हिडिओ टाकेल ज्यामध्ये मी महत्वाचे 50 ते 100 क्वेश्चन हे कव्हर करणार आहे. पण जर तुमचा ह्या व्हिडिओला रिस्पॉन्स चांगला असेल तर, कारण बघा मी तुमच्यासाठी खूप सारे व्हिडिओ बनवलेले आहेत, पण व्हिडिओ बनवून काय फायदा जर तुम्ही त्याला रिस्पॉन्स चांगला देत नसाल तर तुमच्या भरती संबंधी कुठलाही व्हिडिओ बनवण्याला काहीच अर्थ नाही. तुमच्यापैकी जवळपास 85% विद्यार्थी हे फक्त व्हिडिओ हे वॉच करतात, कोणीही सबस्क्राईब करत नाही चॅनलला, आणि चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे तुमच्यापर्यंत त्याची नोटिफिकेशन जात नाही. चॅनलला सबस्क्राईब कराल तर बघा मी इथे KDMC संदर्भात काही व्हिडिओ घेतलेले आहेत, जवळपास 15 व्हिडिओ आहेत. तर हे तुम्ही बघू शकता, कारण मी नवी मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भात चालू घडामोडीवर फक्त 2 व्हिडिओ केले होते आणि त्या व्हिडिओमधनं सुद्धा एक्झामला प्रत्येक ह्याला 2-2 असे क्वेश्चन्स हा आलेले होते. त्यामुळे एकच रिक्वेस्ट असेल, जर मी व्हिडिओ अपलोड करतो तर ते तुम्ही बघत चला आणि आवडले तर तुम्ही त्याला लाईक करत चला. तर ह्या महानगरपालिका ऍक्ट विषयी सुद्धा मी एक व्हिडिओ घेऊन येईल. त्या पुढचा महत्वाचा टॉपिक आहे रिझनिंग. आता रिझनिंग मध्ये सुद्धा तुम्हाला मॅथ्स करायचं नाहीये, जे पण हे 15 प्रश्न विचारले जाणार आहेत त्या संबंधीचा सिलेबस ऑलरेडी आपल्याला महापालिकेने दिलेला आहे आणि तेच टॉपिक तुम्हाला महत्वाचे करायचे आहेत. आता डायरेक्शन मध्ये सुद्धा तुम्हाला एक व्यक्ती दिली जाईल, त्या व्यक्तीची तुम्हाला दिशेनुसार पोझिशन दिली जाईल आणि मग त्या व्यक्तीला तुम्हाला काही अंतर देऊन त्यांना वेगवेगळ्या डायरेक्शनला वळवलं जाईल त्या व्यक्तीला, आणि ती व्यक्ती जेव्हा त्या शेवटच्या पोझिशनला पोहोचेल त्या पोझिशनची त्याच्या व्यक्तीची जी इनिशियल पोझिशन असेल त्यानुसार तुम्हाला एकतर डायरेक्शन विचारली जाईल किंवा ते अंतर विचारलं जाईल. डायरेक्शन जर विचारली तर ते सोपंच आहे, पण जर अंतर विचारलं तर तुम्हाला तिथे पायथागोरस हा लावायचा आहे. ठीक आहे. हे डिस्टन्स फाइंड करण्यासाठी. त्यामुळे हा सुद्धा एक सोपाच टॉपिक आहे. इंटरप्रिटेशन ऑफ डेटा अँड ग्राफ्स हे सुद्धा तुम्ही करू शकता. त्यामध्ये फक्त तुम्हाला पर्सेंटेज व्यवस्थित फाइंड करता आलं पाहिजे. त्यानंतर अर्थमॅटिक रिझनिंग मध्ये सुद्धा तुम्हाला प्लस मायनसचे जे क्वेश्चन असतील मल्टिप्लिकेशन किंवा ॲडिशनचे तेच असणार आहेत. त्यानंतर स्टेटमेंट आर्ग्युमेंट, स्टेटमेंट कन्क्लुजन हे सुद्धा सोपेच प्रश्न असतात. त्या पुढचं आहे डिसिजन मेकिंग. तर हे सुद्धा तुम्ही करू शकता. ठीक आहे. ॲनालॉजी सुद्धा करू शकता, नंबर सिरीज सुद्धा करू शकता. नंबर सिरीजमध्ये काय, तर जर सिरीज अशी दिली असेल आणि त्या सिरीजमधले जे नंबर जर जवळचे असतील तर समजायचं तिथे ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन ही ऑपरेशन होईल, पण जर ते नंबर हे जास्त प्रमाणात वाढत असतील तर समजायचं मल्टिप्लिकेशन किंवा भागाकार किंवा डिवाइड हे ऑपरेशन होईल. ठीक आहे. तर मला वाटतं रिझनिंग सुद्धा एक सोपाच टॉपिक आहे. तरी पण मी 1-2 टॉपिक जे आहेत
जसे की ब्लड रिलेशन, हा तुमचा टॉपिक व्यवस्थित क्लिअर करेल. आणि ह्याच्यापैकी जर तुम्हाला अजून कुठला माझ्याकडनं टॉपिक शिकायचा असेल तर त्यासंबंधी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता की सर हा टॉपिक आम्हाला शिकवा, डिफिकल्ट आहे. रिझनिंग नंतर महत्त्वाचं आहे ते जनरल नॉलेज किंवा सामान्य ज्ञान. आता ह्याच्यावर सुद्धा तुम्हाला 15 प्रश्न विचारले जाणार आहेत, ज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं वेटेज ठेवते ते म्हणजे चालू घडामोडी किंवा करंट अफेअर्स. आणि करंट अफेअर्समध्ये सुद्धा ज्या विद्यार्थ्यांनी 2 दिवसाआधी सुरुवात केली असेल अभ्यासाला किंवा आता सुरुवात करत असाल तर तुम्हाला जानेवारी ते जुलै 2025 हे करंट अफेअर्स ह्या महिन्यांचे करायचेच आहेत. पण इथे असं नाहीये की फक्त जानेवारी ते जुलै पर्यंतचे करून जायचे. ज्या विद्यार्थ्यांनी आधी केलेले असणार आहेत, म्हणजे जानेवारीच्या मागचे 6 महिन्याचे 2024 मधले, ते सुद्धा TCS हे एक्झामला त्यावरचे सुद्धा क्वेश्चन विचारत असते. ठीक आहे, जर IBPS असती तर मी तुम्हाला सांगितलं तर 6 महिन्याचे इनफ आहेत, पण इथे TCS आहे म्हणून तुम्हाला मी सांगतो की तुम्ही जर मागे केले असेल तर वेल अँड गुड. पण जे आता विद्यार्थी अभ्यासाला घेणार आहेत त्यांनी कमीत कमी जानेवारी ते जुलै पर्यंतचे करंट अफेअर्स हे करायचेच आहेत. त्यानंतर महत्त्वाचा टॉपिक आहे महाराष्ट्राचा इतिहास. आता ह्याच्यावर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, जो आहे महाराष्ट्रातील समाज सुधारक. आता महाराष्ट्रातील समाज सुधारकावर एक प्रश्न हा विचारलाच जातो, कारण ह्या हिस्ट्रीचा वेटेजच आहे 1 ते 2 प्रश्न. त्यामधला एक प्रश्न तुम्हाला समाज सुधारकावर येईल आणि जो दुसरा असेल तो आपल्या स्वतंत्र चळवळीवर येईल. ठीक आहे, तर ॲटलिस्ट तुम्ही माझा तो व्हिडिओ बघितला तर तुमचा 1 मार्क तरी तुम्हाला भेटून जाईल. त्यानंतरचं आहे राज्यघटना. आता राज्यघटनेवर कशावर क्वेश्चन विचारले जातात, तर सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे महत्त्वाचे आर्टिकल्स आणि बेसिक फीचर्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन. आता ह्या संबंधी सुद्धा मी एक व्हिडिओ टाकलेला आहे आणि अजून एक मी व्हिडिओ टाकेल. तर हे 2 तुम्ही व्हिडिओ बघितले तरी तुम्हाला 1 ते 2 जे तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत ते आरामात तुम्ही मार्क करू शकता. त्या पुढचं आहे महाराष्ट्राचे व भारताचे नागरीकरण. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय विचारलं जाईल, तर मोस्टली तुम्हाला जनगणनावर एक प्रश्न विचारला जाईल. ठीक आहे, जनगणना 2011. तर ह्या संबंधीचं तुम्हाला कुठे क्वेश्चन्स भेटत असेल युट्यूबवर खूप उपलब्ध आहेत, तर फक्त ते तुम्ही एकदा डोळ्याखालनं त्याचे MCQ हे घालवा. त्यानंतरचं आहे अद्ययावत तंत्रज्ञान. तर ह्यावर सुद्धा तुम्हाला 1 ते 2 प्रश्न येऊ शकतो. आता कुठली कुठली टेक्नॉलॉजी नवीन आहे, तर AI, मी सांगेल AI. त्यानंतर डिफेन्स रिलेटेड काही येऊ शकते किंवा इस्रोचे जी आपले ऑपरेशन्स होतात त्या संबंधी तुम्हाला विचारलं जाऊ शकते. ठीक आहे, पण हे कुठलं करायचं आहे, तर हे सुद्धा तुम्हाला करंट मधलंच करायचं आहे. त्या पुढचं आहे पर्यावरण समस्या, वारसा स्थळ, पर्यटन. तर हे सुद्धा तुम्हाला करंट मधलंच करायचं आहे. करंट मधलं जे प्रसिद्धीमध्ये असेल तेच तुम्हाला करायचं आहे. उदाहरणार्थ वारसा स्थळामध्ये काय, तर युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट, नॅशनल पार्क, वाईल्ड लाईफ सँच्युरी, जे करंटमध्ये ट्रेंडिंगमध्ये आहेत तेच. त्यानंतर ऊर्जा संवर्धन व हरित बांधकाम मध्ये सुद्धा तेच करंटमधलं तुम्हाला विचारलं जाईल. उदाहरणार्थ ग्रीन हायड्रोजन, जे आता इथेनॉलचं नाव चर्चेत आहे, त्या इथेनॉलवर सुद्धा तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर हे तुम्हाला बघायचं आहे जे असेल करंटमधलंच. त्यानंतर आहे घनकचरा व्यवस्थापन. हा सुद्धा सोपा टॉपिक आहे, पण ज्या विद्यार्थ्यांनी केला नसेल तर मी ह्या संबंधी एक व्हिडिओ बनवेल, तो तुम्ही व्यवस्थित बघा. त्यावर मी जे महत्त्वाचे MCQ जे असतील ते त्याच्यामध्ये कव्हर करेल. क्लिअर आहे सगळ्यांना? पण मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगेल, तुम्ही माझा हा व्हिडिओ बघा, ह्याच्यामध्ये मी व्यवस्थित टॉपिक सांगितलेले आहेत. आता तुमच्यापैकी कोणाला माझ्या महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949च्या नोट्स हव्या असतील व त्यावरचे MCQ हवे असतील तर मी तुम्हाला त्याच्या कॉम्बो प्राईजवर 50% डिस्काउंट देत आहे. म्हणजे तुम्हाला हे दोन्हीही नोट्स ह्या 150 रुपीजमध्ये आत्ता भेटतील. त्यानंतर RTI ॲक्टच्या कॉम्बो प्राईजवर सुद्धा मी 50% डिस्काउंट देत आहे, तर त्यासुद्धा तुम्हाला आता 100 रुपीजमध्ये भेटतील. पुढे जर तुम्ही हे 4ही नोट्स घेतल्या, MMA ॲक्ट व RTI ॲक्ट व त्याचे MCQज, तर त्यावर सुद्धा मी तुम्हाला 50% डिस्काउंट देणार आहे. तर ह्या 4ही नोट्स तुम्हाला फक्त 200 रुपयामध्ये भेटणार आहेत. पण जर तुम्हाला माझं 1 वर्षाच्या करंट अफेअरच्या नोट्स हव्या असतील, ज्या की मी तुम्हाला एप्रिल 2024 ते जुलै 2025 पर्यंत देणार आहे, पण त्यामध्ये जर ऑगस्ट महिन्याच्या 15 तारखेपर्यंत जर माझे नोट्स प्रिपेअर झाल्या तर त्यासुद्धा मी तुम्हाला ह्याच्यासोबतच देणार आहे. तर ह्या नोट्स तुम्हाला 149 रुपीजमध्ये भेटतील, जी की माझी आधीपासूनचीच प्राईज आहे. कारण हे माझे खूप एक्सक्लुझिव्ह करंट अफेअरच्या नोट्स असतात आणि ह्या नोट्स तुम्हाला 2 लँग्वेजमध्ये आता अवेलेबल आहेत. पहिले त्या फक्त मी इंग्लिशमध्येच द्यायचो, आता त्या मराठीमध्ये सुद्धा अवेलेबल आहेत. प्लस ह्या 149 रुपीजमध्ये तुम्हाला मी 100+ वेगवेगळ्या एक्झामचे TCSचे क्वेश्चन पेपर्स देणार आहे, जे की तुम्हाला मराठी, रिझनिंग आणि इंग्लिश सेक्शनसाठी उपयोगाचे आहेत.
प्लस तुम्हाला मी टेक्निकल सेक्शनसाठी माझ्याकडे जेवढे अवेलेबल आहेत म्हणजे जेई सिव्हिल, जेई इलेक्ट्रिकल, स्टाफ नर्स, लिपिक, तर ह्या पदाचे मागील MNCचे क्वेश्चन पेपर्स माझ्याकडे जे पण अवेलेबल आहेत ते मी तुम्हाला ह्यासोबतच फ्री देणार आहे. प्लस तुमच्यापैकी कोणी विद्यार्थी DMER ह्या एक्झामची प्रिपरेशन करत असतील DMER, तर तुम्हाला सुद्धा ही नोट्स 149 रुपीजलाच भेटेल. आणि DMER मध्ये जेवढी पदं आहेत त्यापैकी काही पदांसाठी माझ्याकडे क्वेश्चन पेपर्स आहेत जे की मी इथे मेन्शन केलेले आहेत, ते सुद्धा मी तुम्हाला ह्याच्याऐवजी देणार आहे. पण जर ही नोट्स तुम्ही मागील 4 नोट्स बरोबर बाय केलीत तर ती नोट्स तुम्हाला 149 ऐवजी फक्त 100 रुपीज मध्ये भेटेल. म्हणजेच टोटल तुमचे आता किती रुपयाला तुम्हाला भेटेल तर 300 रुपयामध्ये ह्या 5 नोट्स भेटून जातील. क्लिअर आहे सगळ्यांना? आता ह्या नोट्स तुम्हाला पुढील येणाऱ्या महानगरपालिकेच्या भरतीच्या एक्झामसाठी सुद्धा उपयोगाच्या आहेत. कारण पुढील येणाऱ्या महानगरपालिकेची एक्झाम सुद्धा TCSच कंडक्ट करणार आहे, जसे की ठाणे महानगरपालिका आणि नाशिक महानगरपालिका. त्यानंतर एक माझी मराठी व्याकरणसाठी पण नोट्स आहे, जर ती तुम्हाला हवी असेल तर ती तुम्हाला 99 रुपीजमध्ये भेटेल. तर आता ह्या नोट्स कशा तुम्हाला ऑर्डर करायच्या आहेत तर ह्या QR वर तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि त्या पेमेंटचा ट्रान्झॅक्शन ID जो आहे त्याचा स्क्रीनशॉट मला ह्या व्हॉट्सअप नंबरवर व्हॉट्सअप करायचा आहे, व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. मग मी तुमचा ट्रान्झॅक्शन ID व्हेरीफाय करून तुम्हाला PDF रूपामध्ये त्या नोट्स ह्या प्रोव्हाइड करेल. क्लिअर आहे सगळ्यांना? आता पुढे बघूया क्लर्क, टायपिस्ट किंवा लिपिक टंकलेखक ह्याचा सिलेबस. तर लिपिक टंकलेखक ही जी पोस्ट आहे त्याला ऑलमोस्ट 30,000 इतके फॉर्म आलेले आहेत, जे की टोटल फॉर्मच्या 50% इतके फॉर्म आहेत. त्यामुळे ह्या पदासाठी खूप जास्त कॉम्पिटिशन आहे. त्यामुळे तुम्हाला ह्याचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. राहिली गोष्ट सिलेबसची, तर खूप सारे विद्यार्थी असे म्हणत आहेत की सिलेबस चेंज झाला आहे सर. आणि त्यानंतर काही विद्यार्थी असं पण म्हणत आहे की टेक्निकलसाठी ऍक्ट नाही येणार आहे, बाकी युट्यूबर सांगत आहेत. तर आता मला माहित नाही तुम्हाला कुठल्या युट्यूबरने सांगितलं आहे की टेक्निकलसाठी ऍक्ट्स विचारले जाणार नाहीत. कारण ह्या विद्यार्थ्याला मी विचारलं असता टेक्निकल सिलेबस काय सांगितलंय, तर त्याचं उत्तर होतं कॉम्प्युटरवर प्रश्न येतील. तर तुम्ही व्यवस्थित बघा, हे मीच सांगत नाहीये की टेक्निकलवर तुम्हाला ऍक्ट्स विचारले जातील. हे KDMCने त्यांच्या सिलेबसमध्ये टाकलेलं आहे की तुम्हाला MMC ऍक्ट, RIT ऍक्ट आणि राईट टू सर्व्हिसेस ऍक्ट हा तुमचा टेक्निकलचा सिलेबस आहे. हे मी माझ्या मनाचं सांगत नाही तुम्हाला ऍक्ट्स विचारले जातील, हे खुद्द KDMCने सांगितलेलं आहे. त्यामुळे आता तुम्हाला ठरवायचं आहे तुम्हाला कोणाला फॉलो करायचं आहे. ज्या युट्यूबरने तुम्हाला सांगितलं आहे त्या युट्यूबरला तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता. बाकी जे माझे रेग्युलर विद्यार्थी आहेत त्यांना मी हेच सांगेल, तुमचा सिलेबस तुम्हाला KDMCने हा दिलेला आहे. तर ह्यांच्यामधल्याच किंवा तुमच्यामधल्याच एका विद्यार्थ्याचं आर्ग्युमेंट काय होतं, तर त्यांनी सिलेबसमध्ये कुठे लिहिलं आहे की महानगरपालिकेच्या ऍक्टवर विचारले जाणार आहे तसं. कारण इथे तर त्यांनी मेन्शन केलेलं आहे. तर आता तुम्हीच मला सांगायचं आहे की टेक्निकलला काय विचारलं जाणार आहे. कारण मागच्या जेवढ्या पण एक्झाम झाल्या त्यामध्ये टेक्निकल सिलेबस हा नव्हताच. क्लर्क, टायपिस्ट ह्या पोस्टसाठी फक्त हेच 4 सेक्शन असायचे जे 25-25 मार्कासाठी यायचे. पण ह्या एक्झामसाठी त्यांनी थोडा चेंज केलेला आहे. त्यांनी इथे 40 मार्कासाठी टेक्निकल सिलेबस सुद्धा टाकलेला आहे क्लर्क आणि टायपिस्टसाठी. आणि त्याचा जो सिलेबस आहे तो त्यांनी ऑलरेडी दिलेला होता. ठीक आहे, तर हा तुमचा सिलेबस असणार आहे. आता तुमच्या संबंधीचा सिलेबस सुद्धा मी व्यवस्थित डिस्कस केला होता त्या लेक्चरमध्ये, तुम्हाला कुठले कुठले टॉपिक करायचे आहेत. आणि मी मागे जे सांगितलं तेच तुम्हाला सुद्धा लागू आहे. क्लिअर आहे? फक्त प्रश्नांची संख्या थोडी वाढेल. आणि इथे तुम्हाला 40 मार्कासाठी ऍक्ट येणार आहेत. त्यामुळे तुम्हाला MMC ऍक्ट हा चांगलाच वाचायचा आहे, प्लस RTI आणि प्लस RTS हे 3 ऍक्ट तुम्हाला व्यवस्थित वाचायचे आहेत. पुढचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे, सेंटर दूर आलेला आहे विद्यार्थ्यांना, जे की त्यांनी सिलेक्ट केलेले 3 ऑप्शन होते त्याच्यापेक्षा जास्त दूर त्यांना दिलेला आहे. तर आता काय करायचं, तर बघा मुलांनो, तुम्हाला मला हेच सांगायचं आहे की हे मागच्या 2 परीक्षेमध्ये सुद्धा झालं होतं. NMC भरतीमध्ये विद्यार्थ्यांना खूप लांब लांबची हे सेंटर दिली होती. त्यामुळे खूप साऱ्या विद्यार्थ्यांची ही एक्झाम मिस सुद्धा झाली होती. तर बघा हे TCS नेहमीच करत आलेली आहे. तर जोपर्यंत आपण आवाज उठवत नाही विद्यार्थी म्हणून, तोपर्यंत TCS हेच करत राहणार आहे. पुढच्या ज्या पण एक्झाम होणार त्याला असंच होणार आहे. तर आता हा आवाज कसा उठवायचा आहे, तर बघा मी सांगेल ह्याच्यासाठी पुढाकार हा मोठ्या युट्यूबर्सने घ्यायला हवा. कारण मी इतका मोठा युट्यूबर नाहीये की 5-6 हजार विद्यार्थी घेऊन त्याच्यासमोर आंदोलन करेल. पण तुम्हाला काय करायचं आहे ह्याचं मी तुम्हाला नक्कीच सजेशन देईल. तर तुम्हाला KDMCच्या आणि TCSच्या हेल्पलाईनला कॉल करायचा आहे आणि तिथे
त्यांना जाब विचारायचं आहे की आम्ही 3 ऑप्शन ऑलरेडी भरलेले आहेत, त्या व्यतिरिक्त तुम्ही आम्हाला सेंटर दूरचं का दिलं आहे. जर तुम्हाला दूरचं सेंटर द्यायचं असेल तर मग 3 ऑप्शन कशासाठी देत आहात. तर हा जाब तुम्हाला केडीएमसी अधिकाऱ्यांना सुद्धा विचारायचा आहे आणि TCS ला सुद्धा विचारायचा आहे आणि तुमची कंप्लेंट रेज करायचा प्रश्न करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसरं तुम्हाला काय करायचं आहे, तर ज्यावेळी तुम्ही एक्झामला जाल तर तुमची एक्झाम संपल्यानंतर तुम्हाला एक फीडबॅक फॉर्म येतो. ठीक आहे. TCS कडनं एक फीडबॅक फॉर्म येतो. त्यावर 5 ऑप्शन असे दिलेले असतात. ठीक आहे. प्रश्न विचारलेले असतात वेगवेगळे आणि त्यावर 5 असे तुम्हाला ऑप्शन सिलेक्ट करायचे असतात. त्यामध्ये जर तुम्ही पहिला सिलेक्ट केला तो असतो नॉट सॅटिस्फाईड आणि शेवटचा असतो तो सॅटिस्फाईड असा असतो. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला किती आवडलं. ठीक आहे. जर तुम्हाला प्रश्न असेल की तुम्हाला एक्झाम सेंटर ऍक्सेस करण्यात काही प्रॉब्लेम आला का, तर तुम्ही इकडे सगळ्यांनी नॉन सॅटिस्फाय असं करायचं आहे. आता ज्या विद्यार्थ्यांचं जवळ सेंटर आलेलं आहे घराजवळ त्यांनी सुद्धा हेच करायचं आहे. तुम्ही सगळे ऑप्शन हे नॉट सॅटिस्फाईड हेच तुम्हाला मार्क करायचे आहेत. ठीक आहे. आणि शेवटी एक बॉक्स असतो, त्या बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला लिहायचं आहे की एक्झाम सेंटर फार लांब दिलेलं आहे. तर इतकं तुम्ही आताच्या घडीला हे करू शकता. क्लिअर आहे सगळ्यांना. तर ह्याच्यासाठी सगळ्या विद्यार्थ्यांनी ह्या विद्यार्थ्यांची मदत करायची आहे. तुम्हाला तुमचा जो फीडबॅक आहे तो निगेटिव्हच द्यायचा आहे. त्यानंतर आया ह्या पोस्टसाठी एका विद्यार्थ्याची तक्रार होती की सर ह्या पोस्ट संदर्भित कोणीच काही डिस्कस केलेलं नाहीये युट्यूबवर. तर बघा तुम्हाला सुद्धा सेमच सिलेबस आहे. तुम्हाला सुद्धा MMC ऍक्ट करायचं आहे, RIT ऍक्ट करायचं आहे, RTS ऍक्ट करायचं आहे आणि तुमचं जे आहे टेक्निकल ते तुम्हाला करायचं आहे. प्लस मराठी ग्रामर, इंग्लिश आणि तुमचं रिझनिंग. ठीक आहे. तर हे तुम्हाला करून जायचं आहे. ठीक आहे. बाकी तुमच्यासारखं डिस्कस करण्यासारखं एक्स्ट्रा काही नाहीये आणि तुमचा सुद्धा पॅटर्न ह्याच पॅटर्न प्रमाणे असणार आहे ह्या सगळ्या पोस्टसाठीचा. तर मला वाटते सगळ्यांचे डाऊट हे क्लिअर झालेले आहेत. पुढे येणाऱ्या 2-3 दिवसात मी काही महत्त्वाचे व्हिडिओज आणणार आहे. तर ते तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ही ऑन ठेवा, जेणेकरून तुम्ही जेव्हा व्हिडिओ पोस्ट करेल तेव्हा तुम्हाला त्याची नोटिफिकेशन ही जाईल. ठीक आहे. तर चला, होप करतो हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.